जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील कालबाह्य व फिटनेस संपलेल्या वाहनांवर जेसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई करण्यात आली आहे। नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे जिल्ह्यातून उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे कारवाई करण्यात आलेल्या वाहनांची फिटनेस तसेच वाहन वापराबाबत कालमर्यादा संपलेल्या 5 रिक्षा वाहनांवर जेसीबीच्या सहाय्याने तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्या आदेशान्वये सदर 5ही वाहनांचे कागदपत्रांची परिपूर्ण पडताळणी अंती सदर वाहने ही कालबाह्य व फिटनेस संपल्यानंतरही रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आले व त्यांच्यावर संबंधित उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे कालमर्यादा ओलांडलेल्या व फिटनेस संपलेल्या वाहनांची कागदपत्रे तपासणी अंती त्यांच्यावर स्क्रॅपमध्ये देण्याच्या उद्देशाने जेसीबीच्या माध्यमातून सदर वाहने तोडण्यात आले आहेत। यात 5 रिक्षांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। तसेच पुढील काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। फिटनेस संपलेल्या वाहनांवर आपण कारवाई करत आहोत। तसेच काही जुने वाहन जे स्क्रॅप झालेले आहेत तरी पण रस्त्यावर चालतात अशा वाहनांवर आपण खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहोत। आपण यापूर्वी काही असे स्क्रॅप वाहनांना स्क्रॅप करून त्यांना निर्लेखित केलेलं आहे। तसंच आजही आपण काही रिक्षांवर अशाच पद्धतीने कारवाई करत आहोत आणि याद्वारे मी आपल्या सर्व नंदुरबार वासियांना आवाहन करू इच्छितो की अशा स्क्रॅप वाहनातनं प्रवास करू नका आणि वाहन चालकांना पण असं आवाहन करतो की असे स्क्रॅप वाहने आपण चालवू नका। याच्यामुळे आपल्याला खूप मोठे दुर्घटना घडू शकते आणि अशा अपघातामध्ये सापडलेल्या लोकांना कोणतीही शासकीय मदत मिळणार नाही। तरी असे वाहन आपण रस्त्यावर आणू नका आणि आमच्या मोहिमेमध्ये असे जर वाहन सापडले तर आम्ही ते स्क्रॅप करणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी। आज जवळजवळ 5 वाहनांचं आपण स्क्रॅपिंग करणार आहोत, पण ही मोहीम आमची कायम चालूच राहणार आहे। कारण की आता रस्ता सुरक्षा अभियानामुळे आमचं थोडंसं वेगवेगळे अभियान आम्ही राबवत आहोत, पण याच्यानंतर अभियान संपल्यानंतर या गोष्टीवर आम्ही जास्त फोकस करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही हेल्मेटची कारवाई, सीट बेल्टची कारवाई, दारू पिऊन वाहन चालवणे याची कारवाई, ओव्हरस्पीडची कारवाई आणि असे स्क्रॅपचे वाहनांवर कारवाई खूप मोठ्या प्रमाणावर आपण राबवणार आहोत। त्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या वाहनाचे कागदपत्र व्यवस्थित ठेवा, सर्व सुरक्षा नियमांचं पालन करा आणि आपला जीव सुरक्षित ठेवा।